मित्रांनो, आपण 400 एकरचा पूर्ण 400 एकरचा पूर्ण पॅडवल सिटीचा प्रोजेक्ट बघितला, ज्यात आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की इथं आपण हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, बस स्टँड, पेट्रोल पंप ह्या सगळ्या गोष्टी देतोय। त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर इथे एक वेलिंग्टन जो प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगत होतो, त्या वेलिंग्टन प्रोजेक्टचा 12 एकरच्या ॲमिटीज आपण इथे दाखवल्यात। त्या 12 एकरच्या ॲमिटीजमध्ये आपण कुठलंही कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस करतो त्यावेळेस 38% आपण फक्त कन्स्ट्रक्शन करतो आणि 62% 62% आपला भाग जो असतो तो फक्त ॲमिटीजसाठी आपण रिझर्व ठेवतो। त्यात जर आपण बेसिक ॲमिटीज जरी याच्यात बघायच्या म्हटल्या तर आपण यात प्ले एरिया, चिल्ड्रन प्ले एरिया, फॅमिली सिटिंग एरिया, सिनियर सिटीजन सिटिंग एरिया, क्लब हाऊसमध्ये मग नॉर्मली आपण क्लब हाऊसमध्ये जे देतो जिम वगैरे देतो, पण यामध्ये आपण जे दिलं आहे त्यात आपण ॲरोबिक, योगा, मेडिटेशन, मसाज स्पा सेंटर आणि जो नवीन कन्सेप्ट चालू झाला होता कोवर्किंग एरिया, तो कोवर्किंग लॉन्च एरिया पण आपण तिथे देतोय कॅफे शॉप बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे मातीचा एरिया दिला 3000 स्क्वेअर फीटाचा, ज्यात आम्ही लहानपणी जसं खेळायचो विट्टी दांडू, भवरा, गोट्या, तर त्यासाठी पण आपण इथे प्रोव्हिजन ठेवलंय की आपल्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी परत एकदा खेळता याव्यात, म्हणून आपण ॲमिटीजमध्ये ते सुद्धा दिलंय। म्हणजे आपण जर बघितलं तर माणसाला घरात असल्यानंतर किंवा घराच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी लागतात, छोट्या छोट्या गोष्टी, त्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मग आपण हा प्रोजेक्ट डिझाईन केला आहे आणि मग हा आपण प्रोजेक्ट बनवतोय। थँक्यू।